सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ बाबू माने यांचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांना आकड भोजन देऊन साजरा करण्यात आला। यावेळी स्वीकृत नगरसेवक राकेश भाऊ चौरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कृष्ण मोरे, इमामभाई शेख, दत्ता भालशंकर, महेश भोसले, राकेश भाऊ चव्हाण, प्रमोद कृष्ण मोरे, निरंजन भाऊ कांबळे, अरुण भाऊ लोकम, तारिक भाई शेख, सिद्धांत संतोष भोसले, बंटी शेख, वेदांत शिंदे, अक्षय भोसले, सुनील गौरे, योगेश वरक, महेंद्र चव्हाण, गणेश उत्तेकर, आदर्श सोसायटीचे सभासद तसेच मनोज भंडारे आदी उपस्थित होते। समाजाचं आपण देणं लागतो या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। काय वाढदिवस आहे म्हणून असं साजरे नाही केलेला आश्रमामध्ये आकडा बोलून सगळे राजकीय ठेवतात, पण आपण एक मला अनाथ मुलांसाठी काहीतरी भोजन घ्यावं, त्याच्यामुळे हा आम्ही आकाड भोजन कार्यक्रम ठेवला। माझं लोकांना असं आव्हान आहे की लोकांनी वाढदिवस असो किंवा आकाड भोजन असो इतर कुठं न करता की आपला अनाथ मुलांबरोबर सर्वांनी साजरे करावं। आणि राकेश भाऊ, प्रमोद भाऊ, प्रशांत भाऊ, महेश भाऊ या सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही वेळ काढून आला, त्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद। वाढदिवसानिमित्त त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना होती की हा वाढदिवस आपण अनाथ आश्रममध्ये साजरा करूया। आकाड पार्ट्या बऱ्याच ठिकाणी चालतच असतात, परंतु अनाथ आश्रमातील मुलांबरोबर आकाड पार्टी करावी हे त्याच्या डोक्यामध्ये ते खूप म्हणावे लागेल। आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व पक्षीय मित्र परिवार या ठिकाणी जमलेले आहे, सर्व मित्र परिवार या ठिकाणी जमलेला आहे आणि हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी बाबूच्या वतीनं घेण्याचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। आपला वाढदिवस आपण साजरा करत असताना प्रत्येक जण आपल्या फॅमिली सोबत मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवतो तो काय करतो, परंतु दुसऱ्या पुढे झाली अशा लोकांसाठी आपण विचार केला पाहिजे। त्यासाठी आपण आपलं देखील वाढदिवसानिमित्त छोटासा उपक्रम म्हणून या ठिकाणी या अनाथ आश्रमातील मुलांना पूर्ण दुराची आपली म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे आपापल्या परिस्थितीप्रमाणे मग कोणी केळी देऊ शकतो, कोण जेवण देऊ शकतो, हे त्यांनी आपल्याला थोडीशी मदत करावी असं या ठिकाणी मी आवाहन करेन। आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपला आई जगदंबा उदंड निरोगी आमची सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।